आपण पाहत आहात तेजवन न्यूज चॅनल. सत्य, विश्वास आणि निर्भीड पत्रकारितेचा एकमेव, जनतेसाठी जनतेचा आवाज. प्रत्येक बातमीवर इचलकरंजी महानगरपालिकेत दिव्यांग प्रतिनिधित्वाची ठाम मागणी. स्वीकृत नगरसेवक पदावर किमान एक दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती व्हावी. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांनंतर निवड होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये किमान एका दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती व्हावी, अशी ठाम, न्यायी आणि लोकशाही मूल्यांना साजेशी मागणी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेसह विविध दिव्यांग संघटना, सामाजिक कार्यकर्ते व जागरूक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दिव्यांग व्यक्ती समाजाचा अविभाज्य घटक असतानाही आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांच्या प्रतिनिधित्वाकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. लोकशाहीतील सर्वसमावेशक विकास ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल तर निर्णय प्रक्रियेत दिव्यांगांचा थेट सहभाग अत्यावश्यक आहे, असे मत सामाजिक जाणकार व्यक्त करत आहेत. दिव्यांग व्यक्ती ही केवळ सहानुभूतीची बाब नसून हक्क, क्षमता आणि नेतृत्वाची ताकद आहे. रस्ते, सार्वजनिक इमारतींची सुलभता, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, शासकीय योजना यांसारख्या रोजच्या समस्यांची वास्तव जाणीव दिव्यांग प्रतिनिधीच अधिक प्रभावीपणे सभागृहात मांडू शकतो. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक म्हणून दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती ही केवळ प्रतिकात्मक न राहता व्यवस्थेत सकारात्मक आणि दीर्घकालीन बदल घडवणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. शासन धोरणांना पूरक भूमिका. केंद्र व राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी विविध कायदे, योजना तसेच 5% आरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. या धोरणांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महानगरपालिका स्तरावर दिव्यांगांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेची खरी कसोटी ही दुर्बल, वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यात आहे. नथिंग अबाउट अस विदाउट अस म्हणजेच आमच्याबद्दल निर्णय आमच्याशिवाय नाही, या जागतिक तत्वानुसार इचलकरंजी महानगरपालिकेने स्वीकृत नगरसेवक पदावर दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती करून आदर्श उदाहरण घालून द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सुनील पाटील यांच्या नावाला जोरदार पाठिंबा. इचलकरंजी महानगरपालिकेत दिव्यांगांच्या हक्कांना आणि प्रश्नांना थेट प्रतिनिधित्व मिळावे या उद्देशाने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील यांची दिव्यांग स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे. सुनील पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य, पेन्शन, शासकीय योजनांची अंमलबजावणी, 5% निधीचा प्रभावी वापर, रस्ते आणि सार्वजनिक इमारतींची सुलभता म्हणजेच ॲक्सेसिबल इन्फ्रास्ट्रक्चर यांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने, निवेदने, पाठपुरावा तसेच शासन दरबारी ठोस मांडणी करून उल्लेखनीय कार्य केले आहे. अपंग प्रमाणपत्र, रेल्वे सवलत, रोजगार मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, घरकुल व आरक्षण यांसारख्या विषयांमध्ये त्यांनी अनेक दिव्यांग कुटुंबांना प्रत्यक्ष मदत केली असून त्यामुळे ते दिव्यांग समाजात विश्वासार्ह व लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात. समावेशक शहर उभारणीस चालना. सुनील पाटील यांची दिव्यांग स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाल्यास दिव्यांगांच्या समस्या थेट सभागृहात मांडल्या जातील. धोरणात्मक निर्णयांमध्ये दिव्यांगांचा सहभाग वाढेल आणि इचलकरंजी शहराला समावेशक, संवेदनशील व प्रगत शहर म्हणून ओळख मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनेही या मागणीचे स्वागत करण्यात येत असून ही नियुक्ती म्हणजे केवळ एक पद नसून इचलकरंजी शहरातील हजारो दिव्यांग नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिनिधित्व आहे, असे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.